गुजरातच्या पोरबंदर समुद्र किनाऱ्यावरनं तब्बल 2,500 कोटी रुपयांचा ड्रग जप्त। गुजरात एटीएस, एनएसबी, एनसीबी आणि नौदलाची संयुक्त कारवाई, चौघांना अटक। आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू। स्थलांतरित बिगर मुस्लिमांना नागरिकत्व देणारा सीएए कायदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून लागू होण्याची शक्यता। अंमलबजावणीसाठी सरकारने एक पोर्टलही तयार केल्याची सूत्रांची माहिती। फसव्या जाहिराती पूर्णपणे बंद करण्याचे पतंजलीला न्यायालयाकडून निर्देश। पतंजलीच्या जाहिरातींबद्दल आतापर्यंत काय कारवाई केली? सर्वोच्च न्यायालयाचा आयुष मंत्रालयाला सवाल। इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेली होती पतंजलीच्या जाहिरातींबद्दल याचिका। भाईंदर पूर्वेतील आझादनगर झोपडपट्टीला मोठी आग। आज सकाळी अचानक आग लागली। आगीमध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती। अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू। पिसे इथल्या उदंचन केंद्रात सोमवारी लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईत 5 मार्चपर्यंत 15% पाणी कपात। काल मध्यरात्रीपासून पाणी कपात लागू। मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं महानगरपालिकेचं आवाहन। राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यावरती आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा प्रस्ताव विधानसभेमध्ये येणार। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची शक्यता। महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास निश्चित। आज पुन्हा एकदा बैठक होणार। काही जागांबाबत आजच्या बैठकीत अंतिम चर्चा होणार तर मसुदा जाहीर केला जाईल अशी माहिती। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंच्या संपत्ती जाहीरनाम्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। ठाकरेंनी आपली मालमत्ता लपवल्याचा याचिकेतला आरोप। जरांगेंच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलं याची भाजपकडून विविध वृत्तपत्रात पान भराची जाहिरात। खास करून मराठवाड्यामधल्या बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 3 जिल्ह्यातल्या वृत्तपत्रात ही जाहिरात दिसते। शाहू छत्रपती महाराजांनी पुन्हा एकदा दिले लोकसभा उमेदवारीचे संकेत। तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार, पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नाही तर जबाबदारी सुद्धा असेल, शाहू छत्रपतींचं सूचक विधान। शिवसेना संपवणं म्हणजे महाराष्ट्र संपवण्याचा, हिंदुत्व संपवण्याचा डाव आहे, उद्धव ठाकरेंची टीका। तर राज्यात अनेक प्रश्न असताना केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम सुरू, ठाकरेंचा घणाघात। सेंट्रल विस्टाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरातील 7 एकर जागेवर महाविस्टा उभारणार। मंत्रालय, विधिमंडळ, मंत्री आमदारांची निवासस्थानं एकाच ठिकाणी असतील। एकूण 7,500 कोटींपेक्षा अधिकचा खर्च अपेक्षित। मनोज जरांगेंना तुम्ही आता अतिरेकी ठरवणार आहात का? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। तर जरांगेंची मागणी सोडून त्यांच्या पाठीमागे का लागता? ठाकरेंचा प्रश्न। मराठ्यांना 10% आरक्षण दिल्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंकडनं राज्य सरकारचं अभिनंदन। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। सरकारनं मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण दिलंय। आरक्षण टिकणार का नाही याची कारणं विरोधकांनी द्यावीत, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा। दरेकरांच्या आरोपांसंदर्भात राजेश टोपेंचं स्पष्टीकरण। मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात आपण 1% दोषी असू तर राजकारणातनं संन्यास घेऊ, टोपेंकडनं विधान। आपण जरांगेंच्या पाठीशी आहोत हा आरोप पोरकटपणाचा। मनोज जरांगेंशी आपला काडी मात्र संबंध नाही, शरद पवारांचं स्पष्टीकरण। शिंदे फडणवीस जबाबदार व्यक्ती, त्यांनी आरोप करताना भान बाळगावं, शरद पवारांचा सल्ला। राजेश टोपेंवरचे आरोप बिनबुडाचे, कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास टोपे तयार, शरद पवारांचं विधान। आंतरवाली सराटीमध्ये ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला त्यासाठी शरद पवार आंतरवालीला गेले। या घटनेमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा संबंध कुठेच नाही, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। 3.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि 250 मराठा तरुणांच्या आत्महत्येची एसआयटी चौकशी करावी, बच्चू कडूंची मागणी। 15 मराठा मुख्यमंत्री होऊन गेले तर 140 मराठा आमदार असून सुद्धा समाजाला आरक्षण का मिळालं नाही, कडूंचा सवाल। देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांची मुंबईत बॅनरबाजी। मनोज जरांगेंच्या आरोपानंतर मुंबईमध्ये भाजपचे बॅनर, सगळा महाराष्ट्र आपल्यासोबत या आशयाची बॅनरबाजी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात, यवतमाळचा दौरा। राज्यातल्या 4,900 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार। वणी वरोरा महामार्गाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण। महामार्गामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज यवतमाळ दौरा। संपूर्ण विदर्भातनं 3 ते 4,000 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सभास्थळी तैनात। यवतमाळमध्ये सर्वात मोठा मेळावा होणार। या मेळाव्याला 2.5 लाख महिला उपस्थित राहतील, मंत्री गिरीश महाजनांचा दावा।
यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचंही उद्घाटन केलं जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळ दौऱ्यानिमित्त विमानतळापासून सभास्थळापर्यंत लाकडी बॅरिकेडिंग जवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त। वर्धा ते कळंब आणि आष्टी ते अमळनेर अशा रेल्वेच्या 2 खंडांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार। सेंट्रल रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांची माहिती। राज्याच्या 2024 आणि 25 या वर्षाच्या एकूण खर्चासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर। अर्थसंकल्पात 6,522 कोटींची तरतूद। अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केला अर्थसंकल्प। राज्यातली गुंतवणूक वाढवण्यावरती भर। अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकारमान $1 ट्रिलियन करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या दिशादर्शक अहवालानुसार धोरणांची अंमलबजावणी। अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन उभारणार। अजित पवारांची अर्थसंकल्पातलं घोषणा। सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 19,936 कोटी रुपयांची तरतूद। महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून 7,500 किलोमीटर रस्त्यांची कामं। नगर विकास विभागाच्या कार्यक्रम खर्चासाठी 10,600 कोटींची तरतूद। ऊर्जा विभागासाठी अर्थसंकल्पात 11,934 कोटींची तरतूद। राज्य सरकारचं 7,000 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य। अर्थमंत्र्यांची माहिती। महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद। तर पाणी पुरवठा स्वच्छता विभागाला 3,875 कोटींच्या निधीची अर्थसंकल्पातनं तरतूद। क्रीडा विभागासाठी 537 कोटी रुपये। महाराष्ट्रातल्या खेळाडूंच्या पारितोषिकाच्या रकमेत 10 पटींची वाढ। अजित पवारांची घोषणा। जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5,700 गावांमधील 1,59,886 कामांना मंजुरी। तर पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागासाठी 245 कोटींची तरतूद। पर्यावरणपूरक शेती साधनं वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा हा अर्थसंकल्प। कृषी मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवारांचं अभिनंदन। छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। वैजापूरच्या लोणी खुर्द गावात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। देशामध्ये दंगली घडवण्याचं काम सुरू, पण मतदार ठरवेल की सत्तेवरती कोण बसणार। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। फडणवीसांमध्ये जर हिंमत असेल तर पोलिसांचा अवमान करणाऱ्या नितेश राणेंच्या विरोधात कारवाई करावी। भिवंडीमध्ये जनसंवाद यात्रेतनं सुषमा अंधारेंचा फडणवीसांसह नितेश राणेंवरही हल्लाबोल। अकोल्यात झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। गहू, हरभरा, तूर आणि भाजीपाला या पिकांना मोठा फटका। पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन महासभा। प्रकाश आंबेडकरांच्या पोस्टर्सचं लक्ष वेधलं। प्रचारासाठी वापरलेल्या वाहनावरती पुण्याचे भावी खासदार असा उल्लेख। राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर। धुळ्याच्या बारीपाडा इथल्या चैत्राम पवार यांना पुरस्कार घोषित। नुकत्याच झालेल्या माघी यात्रेत विठुरायचरणी भक्तांचं भरभरून दान। तब्बल 3.5 कोटी रुपये भाविकांनी अर्पण केले। गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 लाख रुपयांची वाढ। ठाणे आणि मुलुंडमधील नव्या संकल्पित रेल्वे स्थानकाला श्री स्थानक नाव द्या। माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धेंची मागणी। मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांची विनय सहस्त्रबुद्धे आणि भाजपच्या शिष्टमंडळासोबत आढावा बैठक। म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या वतीनं 941 सदनिका आणि 361 भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर। 28 फेब्रुवारीला नूतन संगणकीय प्रणालीनुसार ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा कार्यक्रमाचा शुभारंभ। नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, चांदवड या तालुक्यात जोरदार पाऊस। पावसामुळे बळीराजा चिंतेत। हरभरा, गहू यासह कांदा पिकाला अवकाळीचा फटका। बुलढाण्याच्या जळगाव, जामोद, नांदुरा, संग्रामपूर या तालुक्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरची छतं उडाल्याची माहिती। तर पिकांचंही मोठं नुकसान। अहमदनगर शहरासह परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस। काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। अनेक भागातला वीज पुरवठाही खंडित। धुळ्याच्या कुंडाणे परिसरात पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा ही पिकं धोक्यात। तर अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ। श्रीरामपूर तालुक्यामध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। द्राक्ष बागायतदारांना अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता। तर काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि कांदा पिकाचंही नुकसान।
बारामतीमध्ये महिलांसाठी आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला सुनेत्रा पवारांची उपस्थिती। यावेळी तब्बल 125 किलोंचा हार घालून सुनेत्रा पवारांचं स्वागत। करमाळ्यामध्ये रश्मी बागल आणि दिग्विजय बागल भाजपमध्ये, भाजप प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आणि माढा लोकसभा प्रभारी पदाची बागल यांच्याकडे जबाबदारी। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर भंडाऱ्यामधील विदर्भ युवा क्रांती ढिवर समाज संघटनेचं जलसमाधी आंदोलन मागे। ढिवर समाजानं काल गोसीखुर्द धरणात हे आंदोलन केलं होतं। बीड जिल्हा परिषदेसमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं आंदोलन। वेतन श्रेणी आणि निवृत्ती वेतन लागू करावं या मागणीसाठी आंदोलन। नागपूरच्या संविधान चौकात उर्दू शाळेत मराठी भाषा शिकणाऱ्या शिक्षकांचं आंदोलन। शिक्षकांचं थकीत मानधन हे त्वरित दिलं जावं या मागणीसाठी आंदोलनाची हाक। ठाण्यामध्ये रेमंड कंपनी विरोधात कामगार आक्रमक। गळ्यामध्ये फलक अडकवत कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। अमरावतीत अखिल भारतीय किसान मंचकडनं ठिकठिकाणी बॅनरबाजी। ज्यांनी आमच्या शेतमालाची माती केली त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही या आशयाचे बॅनर्स। विधिमंडळ आणि संसदेमध्ये आवाज उचलला तरीही मराठीला अभिजात दर्जा का मिळत नाही हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडायला हवा। अनिल देसाईंचं वक्तव्य। तर पुन्हा आपलं सरकार येतंय, आता मराठीला अभिजात दर्जा मिळेल, देसाईंना विश्वास। भिवंडीतील संकेत भोसले हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी। भिवंडीत जात पीडित कुटुंबियांची घेतली भेट। भंडारा जिल्हा कारागृहातील कैद्याचा महिला रक्षकावरती हल्ला। तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी। वेळ संपल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॉल बंद केल्यामुळे कैद्याचं कृत्य, गुन्हा दाखल। अकोल्यामध्ये तूर चोरीसाठी ट्रक चालकाकडून स्वतःच्या अपघाताचा बनाव। तक्रारीनंतर पोलीस तपासात संपूर्ण प्रकार उघडकीस। 148 क्विंटल तुरीसह ट्रक आणि ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात। नालासोपारामध्ये अनधिकृत बांधकामाची 30 फूट उंच भिंत कोसळली। वाकणपाडा चौधरी कंपाऊंडमधली घटना, एकाचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी। मुंबईच्या सांताक्रूज पूर्वेतील कलिना पोलीस कॅम्पमध्ये पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेत आत्महत्या। प्रल्हाद बनसोडे असं आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव। आत्महत्येपाठीमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू। मुंबई रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत तनुष कोटियन आणि तुषार देशपांडेचा अनोखा विक्रम। बडोद्याविरोधात 10 आणि 11व्या क्रमांकावरती फलंदाजी करत केली शतकी खेळी। डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार शेतकरी अनिल नारायण पाटील यांना जाहीर। अनिल पाटील हे पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या सांगे गावचे रहिवासी आहेत। संगीत नाटक अकादमीच्या वतीनं 2023 वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य या क्षेत्रातल्या पुरस्कारांची घोषणा। पंडित कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर। संगीत क्षेत्रातल्या योगदानाबाबत प्रसिद्ध सतारवादक निलाद्री कुमार यांना पुरस्कार जाहीर। 1 लाख रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप। लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीबाबत भाजपची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक। गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकारी हजर असतील। राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते नासिर हुसेन यांच्या विजयानंतर कर्नाटक सभागृहात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा। भाजपचा आरोप, पोलिसात जात केली तक्रार, तपासात सत्य बाहेर येईल, नासिर हुसेन यांची प्रतिक्रिया। उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या 10 पैकी 8 जागांवरती भाजप विजय। क्रॉस वोटिंगमुळे सपाच्या एका उमेदवाराचा पराभव। क्रॉस वोटिंग करणाऱ्यांच्या विरोधात अखिलेश यादव कारवाई करणार। हिमाचल राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला झटका। काँग्रेसच्या 6 आमदारांनी केलं क्रॉस वोटिंग। ईश्वर चिठ्ठीमध्ये काँग्रेसच्या अभिषेक मनु सिंघवींचा पराभव। भाजपचे हर्ष महाजन विजयी। हिमाचलमध्ये राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ। 20 आमदारांचा मुख्यमंत्री सुखून विरोधात मोर्चा। आज डी.के. शिवकुमार आणि भूपिंदर हुडा हिमाचलला पोहोचणार। लँड फॉर जॉब प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये राबडी देवी, मीसा भारती आणि हेमा यादव यांच्या नियमित जामिनावरती आज सुनावणी। तिघी सध्या अंतरिम जामीन अर्जावरती बाहेर आहेत। सर्वोच्च न्यायालयातले सेवानिवृत्त न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची देशाचे नवे लोकपाल म्हणून नियुक्ती। खानविलकर यांच्यासह 6 सदस्यांच्या नियुक्तीला राष्ट्रपतींकडून मंजुरी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूमध्ये 17,300 कोटींच्या प्रकल्पांची भेट देणार। त्यानंतर मोदी महाराष्ट्रात येतील। इस्रोनं अंतराळ संशोधन क्षेत्रात आतापर्यंत दैदिप्यमान कामगिरी केली। इस्रोची आजवरची कामगिरी पाहता येत्या 2035 सालापर्यंत भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक असेल, पंतप्रधान मोदींना विश्वास।
महाराष्ट्र भूषण अशोक सराफांचा सन्मान सोहळा पुण्यात संपन्न, अनेक दिग्गज कलाकारांची कार्यक्रमाला उपस्थिती। राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रामध्ये 200 पॅरा खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।